नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना शासनामार्फत अनेक योजनांचा लाभ दिला जातो। त्यामध्ये आता दिव्यांग बांधवांना मोफत 200 चौरस फूट जागा मिळणार आहे। मग ही जागा कशी मिळवायची, ही जागा मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा संदर्भातला महत्त्वाचा GR काय आहे, त्या GR मध्ये कोणत्या अटी शर्ती दिलेल्या आहे, मग या सर्वांचा अभ्यास करून आपल्याला 100% जागा मिळवायची असेल तर कशा पद्धतीने योग्य अर्ज करणे गरजेचे आहे। तसेच हा अर्ज करून अनेक दिव्यांगांना लाभ सुद्धा मिळालेला आहे। तर मग मित्रांनो, तुम्हाला अर्ज केल्यानंतर 100% 200 चौरस फूट जागा मिळावी। तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला ही जागा मिळणे गरजेचे आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितपणे कळेल। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया, या ठिकाणी GR आहे बघा। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने व सवलतीने शासकीय जमीन देण्याबाबतचा महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांचा 25 सप्टेंबर 2023 रोजीचा GR आहे। मित्रांनो, यामध्ये माहिती दिलेली आहे की 1995 मध्ये हा कायदा करण्यात आलेला होता। नंतर 2008 मध्ये दुरुस्ती केली। नंतर मित्रांनो 2016 मध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 लागू करण्यात आला। सबब उपरोक्त दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या 37 क ची अंमलबजावणी करण्याची आणि त्यामध्ये नमूद केलेल्या प्रयोजनासाठी शासकीय जमीन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या पार्श्वभूमीवर आता हा शासन निर्णय काढलेला आहे। तर मग शासन निर्णय काय आहे बघा। अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016च्या कलम 37 क च्या अंमलबजावणीसाठी वर संदर्भ क्रमांक 3 येथे नमूद केलेल्या दिनांक 6 ऑगस्ट 2008 च्या शासन निर्णयाने अधिक्रमित करून दिव्यांग प्रवर्गासाठी 3% ऐवजी 5% आरक्षण ठेवण्यात येत आहे। त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी आरक्षणाबाबत दक्षता घ्यावी। दिव्यांग प्रवर्गासाठी लाभार्थी निवडण्याच्या प्रयोजनाकरिता लाभार्थी महाराष्ट्र जमीन महसूल विल्हेवाट नियम 1971 मध्ये नियम 31 मधील तरतुदीनुसार 200 चौरस फूट पर्यंत शासकीय जमीन कब्जे हक्काने देण्याकरिता पुढील प्रमाणे निवड समिती स्थापन करण्यात येत आहे। मग मित्रांनो, हे जागा देण्यासाठी निवड समिती या ठिकाणी स्थापन केलेली आहे। महानगरपालिकेसाठी वेगळी निवड समिती असते आणि जे ग्रामीण भागात आहे, नगरपालिका भागात आहे, त्यांच्यासाठी वेगळी निवड समिती असते। तर या ठिकाणी ही निवड समिती आपल्या जे बांधव आहेत त्यांनी अर्ज केल्यानंतर त्या बांधवांचे अर्ज मंजूर करते। तर मग मित्रांनो, वैयक्तिक लाभार्थीकरिता अटी व शर्ती विहित करण्यात येत आहे। कोणकोणत्या अटी शर्ती आहे, तर अर्जदार हा महाराष्ट्राचा 15 वर्षाचा रहिवासी असावा। अर्जदाराचे किमान वय 18 वर्ष असावे। लाभार्थी महिला असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। तथापि लाभार्थ्यांची एकंदरीत कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेता लाभार्थ्यांची निवड करण्याची सर्वस्वी अधिकार ही निवड समितीस असतील। विहित करण्यात आलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून शासकीय जमीन वितरित करण्यात येईल। अपंग व्यक्तीकडे अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016च्या अंतर्गत किमान 40% अपंगत्वाचे सक्षम प्राधिकरणाकडील प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। संबंधित यंत्रणेच्या प्रचलित पद्धतीनुसार अर्जदारास जागा घेताना करारनामा करून घेणे बंधनकारक असेल। जागेची मालकी कायमस्वरूपी शासनाची राहील, म्हणजे ती जागा शासनाचीच राहणार आहे, फक्त तुम्हाला तुमच्या नावावर वापरासाठी त्या ठिकाणी देण्यात येईल। वीज बिल, पाणी बिल, संपत्ती कर व इतर जो काय कर आहे तो अर्जदाराने स्वतः भरायचा आहे। या योजनेअंतर्गत मिळालेल्या जागेच्या ठिकाणी लाभार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय करणे बंधनकारक राहील। यासाठी नियमानुसार आवश्यक ते परवाने घेण्याची जबाबदारी लाभार्थ्याची राहील। सदर जागा अन्य कोणत्याही व्यक्तीस भाड्याने, गहाण अथवा विक्री कराराने यापैकी अथवा अन्य कुठल्याही मार्गाने हस्तांतरित करता येणार नाही। म्हणजे तुम्ही दुसऱ्याला ही जागा भाड्याने देऊ शकत नाही, गहाण ठेवू शकत नाही, विकूही शकत नाही। फक्त तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी ही जागा वापरू शकता। तसेच मित्रांनो, जागा वाटप करण्यात आलेल्या व्यक्तीने सदरू जमिनीचा कोणत्याही प्रकारचा दुरुपयोग होणार नाही याची वैयक्तिकरित्या दक्षता घ्यावी। अशा प्रकरणी दुरुपयोग झाल्यास निदर्शनास आल्यास सक्षम प्राधिकाऱ्याकडून सदरू जमीन किंवा जागा तातडीने शासनाच्या ताब्यात घेऊन संबंधित गाळेधारकाविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल। कुटुंबातील एकाच व्यक्तीस
या योजनेचा लाभ घेता येईल। अर्जदाराला या योजनेचा महाराष्ट्र राज्यात कुठेही फक्त एकदाच लाभ घेता येईल। असा कोणताही भूखंडाचे वाटप केवळ वरील नियमात परवानगी दिलेल्या प्रयोजनासाठीच असेल। मग 40% किंवा त्याहून अधिक अपंगत्व असलेल्या शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्ती जी सरकारच्या अशा कोणत्याही समान योजनेचा लाभार्थी नाही, उत्पन्नाचे इतर कोणतेही स्रोत नाही, फक्त अशाच व्यक्ती अर्ज करण्यास पात्र राहतील। दर 3 महिन्यांनी समितीच्या बैठकीचे आयोजन करून अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही समितीच्या अध्यक्षांमार्फत करण्यात येईल। अर्ज केल्यानंतर 3 महिन्यापर्यंत तुमचा अर्ज हा त्या समितीची बैठक जी 3 महिन्यानंतर होईल त्यामध्ये अर्ज ठेवला जाईल आणि त्याच्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होईल। तसेच यासाठी आयुक्त अपंग कल्याण हे वेळोवेळी आढावा घेऊन नियंत्रण ठेवतील व त्याबाबतचा अहवाल दिव्यांग कल्याण विभागास सादर करतील। मग त्या ठिकाणी किती लोकांना किती अपंगांना ही जमिनी दिली त्याचा आढावा आयुक्त घेतील आणि ती माहिती शासनाला म्हणजे सरकारला त्या ठिकाणी दिल्या जाईल। समितीने अर्जदाराच्या सत्यापित निवासस्थानाचा विचार करून त्यांना त्यातल्या त्यात जवळचा भूखंड वाटप करण्यास शिफारस करावी। मग या समितीने काय करायचं आहे की त्यांच्या जे राहतात अपंग बांधव दिव्यांग बांधव त्यांच्या जवळपासच ही जमीन द्यायची आहे। समितीने शिफारस केलेल्या व्यक्तीस अंतिमता जमीन वाटप करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सक्षम राहतील। सदर शासन निर्णय आपल्याला बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा GR आहे। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हा GR देण्यात आलेला आहे, आपण त्या ठिकाणून तो डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, मग आता असा हा GR आहे की 200 स्क्वेअर फूट जागा ही दिव्यांग बांधवांना देण्यात येते। त्यामध्ये जिल्हाधिकारी हे सक्षम अधिकारी असतात। मग आपण अर्ज कसा करायचा, कुठं करायचा? तुम्ही समजा जर एखाद्या खेड्यागावात राहत असाल तर तुम्ही कुठे अर्ज करायचा? जर तुम्ही एखाद्या गावात ग्रामीण भागात राहता तर त्या ठिकाणी तुम्ही तहसीलदारांकडे अर्ज करायचा आहे। जे शहरात राहतात ते जर महानगरपालिका क्षेत्रात राहत असत तर त्यांनी महानगरपालिका जो प्रमुख असतो त्यांच्याकडे अर्ज करायचा आहे। मग महानगरपालिकेमध्ये आयुक्त असतात किंवा मुख्य अधिकारी असतात, त्यांच्याकडे तुम्ही अर्ज करायचा आहे। जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा आहे। शहरात राहत असाल त्या ठिकाणी तर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे कसा अर्ज करायचा किंवा तहसीलदार साहेबांकडे कसा अर्ज करायचा, नगरपालिका आयुक्तांकडे कसा अर्ज करायचा, तर त्या संदर्भात आपण अर्जाचा नमुना बघूया। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता प्रति माननीय जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार साहेब किंवा मुख्य अधिकारी किंवा आयुक्त महानगरपालिका त्यांच्यासाठी असं नाव टाकायचं आहे तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी। विषय काय असणार आहे अर्जामध्ये, तर महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती अधिनियम 1965 मधील अधिनियम 2016 मधील तरतुदी अनुसार 200 चौरस फूट जागा GR प्रमाणे मिळण्याबाबत अर्जदार म्हणजे तुमचं नाव लिहायचं आहे, जे अर्ज करणार आहे त्यांचं नाव संपूर्ण नाव व्यवस्थित लिहायचं आहे। पुढे बघा आता, महोदय वरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज करतो की मी, मग या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता लिहायचा आहे। मग पत्त्यामध्ये तुमचं गाव लिहायचं आधी, नंतर पोस्ट कुठला असेल ते, तालुका, जिल्हा, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा हा पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे। जर तुम्ही त्या पत्ता तुमचा आधार कार्डवर वेगळा आहे आणि आता सध्या तुम्ही राहायला तालुक्याच्या ठिकाणी आहे, शहराच्या ठिकाणी आहे, तर तुम्हाला तो पण टाकू शकता तुम्ही की हल्ली मुक्काम तुम्ही या ठिकाणी राहत आहेत, तर तो सुद्धा पत्ता तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता। येथे वास्तव्यास आहे मी। आता तुम्ही कोणत्या प्रकारचे दिव्यांग आहे, कोणी अस्थिव्यंग आहे, कोणी हाताने दिव्यांग आहे, कोणी मतिमंद आहे, किंवा तुमचा जो काही दिव्यांगाचा प्रकार असेल तो दिव्यांगाचा प्रकार त्या ठिकाणी लिहायचा आहे। मग मी अंध दिव्यांग आहे अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता। तसेच मी 80% दिव्यांग आहे या ठिकाणी टक्केवारी टाकायची। तरी GR प्रमाणे मला माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी ही नम्र विनंती।
अशा पद्धतीने तुम्ही हा अर्ज लिहायचा आहे। आणि खाली अर्जदार म्हणून सही करायची आहे आणि खाली तुमचं नाव टाकायचं आहे आणि सोबत GR जोडायचं आहे, अपंग प्रमाणपत्र जोडायचं आहे, UDID कार्ड जोडायचं आहे तुमचं, नंतर आधार कार्ड जोडायचं आहे आणि जातीचे प्रमाणपत्र असेल तर जोडा, नाही जोडलं तरी चालेल, पण वरचे ते 4 कागदपत्र व्यवस्थित जोडायचे। आणि मित्रांनो, हा अर्ज मी स्वतः या ठिकाणी तयार केलेला नाही। ज्या आपल्या बांधवांनी याच्या आधी याचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडनं या अर्जाचा नमुना आपण घेतलेला आहे। त्यांना 200 स्क्वेअर फूट जागा ही मिळालेली आहे त्यांच्या भागामध्ये। तर त्या पद्धतीने त्यांनी हा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना केला होता डायरेक्ट, कारण की ते जिल्ह्याच्या ठिकाणी राहत होते। तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्ही तहसीलदारांना अर्ज करू शकता, ग्रामीण भागात राहत असाल तर तहसीलदारांना अर्ज करू शकता। तसेच मित्रांनो, तुम्ही शहरात राहत असाल तर महानगरपालिकेमध्ये अर्ज करू शकता। आणि तुम्हाला हा जर लाभ घ्यायचा असेल आणि हा लाभ कशा पद्धतीने ही अर्जाची प्रक्रिया होती हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्याबाबत तुम्ही कमेंट करू शकता। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। तुम्ही अशा पद्धतीने हा अर्ज करा, तुम्हाला 100% या ठिकाणी लाभ मिळणार आहे। फक्त एवढंच की तुम्हाला त्याचा पाठपुरावा करावा लागेल। त्यांची समितीची बैठक झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हा लाभ दिला जातो। तर या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो, पण तुम्ही पाठपुरावा केला की 100% तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तर हा अर्ज 2 प्रती आवक जावक विभागात जमा करायचा आणि देताना पोच घ्यायची। मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।